की या सगळ्या त्या 1 कोटीच्या खंडणीच्या आरोपावर न्यायालयाने काय म्हटलंय, तर न्यायालयाने असं म्हटलंय की ती जी महिला उपोषणाला बसणार होती म्हणून तिला उपोषणापासून रोखण्यासाठी जयकुमार गोरे, मिस्टर गोरे असं न्यायालयाने स्पष्ट उल्लेख केलेला आहे. त्यांनी असं म्हटलं की जयकुमार गोरे यांनीच तक्रारदारांना म्हणजे ह्या विराज शिंदेंना पुढं घालून सेटलमेंट करण्यासाठी त्या महिलेकडे वगैरे पाठवलं आणि मग त्यावेळी काय त्यांनी काहीतरी रेकॉर्डिंग वगैरे केलेलं. तर त्याच्यामध्ये न्यायालय असं म्हणतंय की रेकॉर्डिंग मध्ये कुठंही असं आढळत नाही, ती महिला कुठेही पैसे मागत नाही. उलट हा जो विराज शिंदे आहे म्हणजे जो ज्याने आता अजितदादांनी आणि मकरंद पाटलांनी ज्या विराज शिंदेला आता कडेवर घेतलंय स्वतःच्या, आता तुम्ही त्याला कडेवर घ्या नाहीतर डोक्यावर घेऊन बसवा, तर त्या विराज शिंदेला न्यायालयाने काय म्हटलंय की ती महिला कुठेच पैसे मागत नाही. उलट हा विराज शिंदेच तक्रारदार असं म्हटलंय. तक्रारदार कोण, तर विराज शिंदे. हा विराज शिंदेच त्या महिलेला म्हणतोय की मॅडम तुम्हाला काय पैसे हवेत का, तुम्ही फ्लॅट घ्या, तुम्हाला फ्लॅट आम्ही देतो. तर ते महिला म्हणते की महिला ती कुठं काय मागत नाही. या उलट त्या महिलेचा जो वकील आहे शाहिद इनामदार, तो शाहिद इनामदार सुद्धा त्या काटात सामील होता. पण तो त्या विराज शिंदेला सांगतोय रेकॉर्डिंग मध्ये असं दिसतंय की नाही नाही त्या पैशाचं काय बोलू नका, पैसे म्हणजे पैशाचा विषयच काढू नका, अशाचं तो विधान करतो. हे न्यायालयाने म्हटलेलं आहे. त्या महिलेला त्रास होतोय तो पहिला बंद करा. आणि ती महिला म्हणते की तुम्ही म्हणजे जयकुमार गोरे मला त्रास देतात किंवा त्यांचे कार्यकर्ते असतील हे मला त्रास देत आहेत, तो पहिला थांबवा, अशाचं ते बोलतायत. आणि त्याची नोंद न्यायालयाने घेतलेली आहे, सत्र न्यायालयाने घेतलेली आहे. न्यायालय पुढं असंही म्हणतंय की विराज शिंदे आणि शाहिद इनामदार आणि आणखी कोणी हे असतील तर त्या आणखी कोणी असतील त्या ह्याच्यामध्ये तक्रारीच्या प्रोसेसमध्ये, तर ह्या लोकांनी, तर न्यायालय त्या शाहिद इनामदार विषयी सुद्धा असं म्हणतंय की म्हणजे तक्रारदार विराज शिंदे यांनी त्या महिलेच्या विरोधात FIR नोंद केला खंडणी मागितली म्हणून, तर मुळात तो FIR व्हायला पाहिजे होता दाखल शाहिद इनामदारच्या विरोधात. पहिल्या क्रमांकाचा आरोपी तो वकील शाहिद इनामदार व्हायला पाहिजे होता. आणि त्याला का हे बनवलेलं नाही, त्याला का आरोपी बनवलं नाही असं न्यायालयाने विचारणा केलेली आहे. एवढंच नाही तर न्यायालयाने असं म्हटलंय की मंत्री जयकुमार गोरे जे आहेत त्यांचा जबाब का घेतलेला नाही.